ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, माणूस दुःख भोगतो. मी अभ्यास केला. दुःख भोगायचं कारण माणूस काय करतो? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. काय वेळेला माणूस काय करतो? मागं काय घडलेलं आहे त्याची काळजी करत बसतो. काही वेळेला पुढं काय होणार आहे याची काळजी करीत बसतो. आणि मग माणूस काय होतो? त्याला त्या गोष्टीचा आठव येतो आणि मग काय करतो? दुःख होतं. मग सुखाकरता काय सांगितलं आहे? वर्तमान काळ. मग साधू संतांनी काय सांगितलं? ध्यानधारणा. ध्यानधारणा केल्यानंतर काय करतं? आरोग्य मिळतं. मी अभ्यास केला. आरोग्य केव्हा मिळतं? का तो ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला त्याला पुढचे विचार येते नाही आणि मागचे विचार येते नाही. आणि मग जो ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला काय करायचं आहे? श्वास लक्ष कुठं द्यायचं आहे? फक्त श्वासाकडं. श्वास आत घेणं आणि श्वास बाहेर घेणं. म्हणजे लक्ष कोणीकडे जातं का? जात नाही. मग ज्या वेळेला चित्त एकाग्र होतं त्यावेळेला काय होतं? भगवंत, आतला जो बसलेला भगवंत आहे त्याला काय होतं? सुख मिळतं. आणि ज्या वेळेला भूतकाळ आणि भविष्यकाळात आत्मा भटकतो त्यावेळेला त्या आत्म्याला अनेक वेदना होतात. म्हणून मी अभ्यास केला. खरंच साधू संतांनी ध्यानधारणेचं महत्त्व दिलं. का माणूस नको ती काळजी करीत बसतो, झालेल्या गोष्टीचा विचार करतो. मग गीतेत काय झाले? झालं हुआ वो अच्छा हुआ, होगा वो अच्छा होगा, होने वाला है वो भी अच्छा होने वाला है. म्हणून गीता ग्रंथाचा शोध आपण लावत नाही. जे झालं ना ते झालं. आता काय होणार आहे ते होईल आणि पुढं काय होणार आहे ते होऊ दे. म्हणजे मागचाही शोक करायचा नाही, पुढचाही करायचा नाही आणि चालू करायचं नाही. याच्याकरता काय सांगितलेलं? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ काय? फक्त चालू घडामोडीचं विचार करणं. म्हणजे करणारा कोण आहे? तो भगवंत आहे. मग माझं जीवन कोणाच्या भरोश्यावर आहे? त्याच्या भरोश्यावर. मग ज्या वेळेला त्याच्या भरोश्यावर आपण टाकतो आपण काय होतो? निष्काळजी होतो. म्हणून लहान मुलं असतं आणि ते लहान मुलं काय काळजी, पुढची काळजी करत नाही, मागची करीत नाही, ते बिसूर झोपतं. म्हणून 7 वर्षाच्या आत जे मुलं असतात ते बिंदास असतात. त्याची जबाबदारी कोणावर असते? आईची. मग तशीच आपली जबाबदारी आपण त्या भगवंतावर जर सोपवली आणि निश्चित ध्यानाला बसलं सकाळ आणि संध्याकाळ तर आपल्याला निश्चित आरोग्यप्राप्ती होईल आणि सुख मिळेल. सुख प्रसाद हे सर्व दुःखांना हानी रसोपजायते. गीतेत काय सांगले? सुख आलं ना प्रसाद आहे, दुःख आलं ना प्रसाद आहे. आणि मग सुख कुठंच नाही आहे. मी आतापर्यंत खूप धावलो, 72 वय, हे केलं ना सुख मिळेल. त्याचं सुख कशातच नाही. सुख कशात आहे? आहे त्या परिस्थितीमध्ये आणि भगवंतावर विश्वास ठेवणं याच्यात सुख आहे. तर हाही विचार जर आपला पटले असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.